शॅम्पू न वापरता केस कसे धुवायचे बघा, ते पण असा एवढा फेस की जसा काय साबणाचाच फेस आहे की काय. थोडीशी शिकाकाई, रिटा, त्याच्यामध्ये आळशी म्हणजे आपलं जवस, आणि त्याच्यामध्ये काय मेथी वगैरे, आपल्याकडे आवळा, कढीपत्ता जे काय असेल ते टाकायचं त्याच्यामध्ये, रात्री भिजू घालायचं. आपल्याकडे काही नसलं तरी आपल्याकडे जे आहे ते त्यात टाकायचं आणि रात्रभर भिजू घालायचं. सकाळचं आपल्याला जेव्हा डोकं धुवायचं आहे तेव्हा आपल्या दारामध्ये जे कोरपड असतं ते घ्यायचं, तुकडं करून टाकायचं आणि नंतर ते उकळायला ठेवायचं. उकळायला ठेवून नंतर बघा मी हे टाकले, माझ्याकडे होतं म्हणून टाकले, तुमच्याकडे नसेल तर नाही टाकलं तरी चालतंय. आवळा टाकला, थोडा कढीपत्ता टाकला आणि त्याला शिजू दिलं. आणि ती भाजी कशी शिजते त्याप्रमाणे त्याला शिजू दिलं आणि नंतर शिजल्यानंतर त्यातले ते रिठाचे गोल गोल बी काढले आणि ते मिक्सरला टाकलं. ते गरागरा फिरवून घेतलं आणि ते फिरवल्यानंतर तुम्ही बघाच ते किती फेस होते. त्याच्यामध्ये काहीच टाकलेलं नाही किंवा शॅम्पू वगैरे कोणी ॲड करतं ते सुद्धा ॲड केलेलं नाही आहे. नॅचरल पद्धतीने आपला शॅम्पू आणि मग आपली गाळणी चाळणी जे काही असतं आपलं मोठं घ्यायचं जरा. आपली चहाची गाळणी नाही घ्यायची, त्याच्यातून पडणारच नाही आहे कारण फेस भरपूर असतो. अशी जरा मोठी जाळी घ्यायची किंवा पुरणाची चाळणी जी असते ते घेतलं ना, त्यातून अतिशय सोप्या पद्धतीने ते खाली पडून जाईल. आणि नंतर जो आपला चोथा राहिलेला असतो त्याच्यामध्ये थोडं पाणी घेऊन आपल्या मगात ते गाळून घ्यायचं आणि आपण केस धुताना पहिल्यांदा आपण त्याच पाण्याने धुवून घ्यायचा आणि नंतर पहिला स्टार्टिंगला मगातल्या पाण्याने धुवायचा आणि नंतर हा जो फेस आलेला आणि जो काही मिश्रण आहे त्याने केस धुवायचे. खूप छान पद्धतीने मऊ केस होतात.